राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। कोविड कालावधीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम आणि 7व्या वेतन आयोगातील तफावत ताबडतोब मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री सुजय पत्की यांनी केली आहे। कोविडच्या कठीण कालावधीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं योगदान हे अतुलनीय होतं। या कालावधीमध्ये मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा असं संबोधलं गेलं। त्यामुळे ज्यांनी कोविड कालावधीमध्ये आपले जीव गमावले आहेत अशा सफाई कर्मचाऱ्यांचा कोविड कालावधीमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे। अशा कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगातील तफावत तसंच त्यांची थकीत रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी श्री सुजय पत्की यांनी केली आहे। ठाणे शहरातील ज्येष्ठ उद्योजक श्री कमलाकर केशव पाटील यांच्या पुढाकाराने आणि अपोलो जिम समूह यांच्या सहकार्याने 43वी ठाणे जिल्हा अजिंक्यपद ठाणे उदय, ठाणे श्रीमान, ठाणे मेन्स फिटनेस, ठाणे किशोर, ठाणे कुमार आणि ठाणे श्री 2023-2024 या शरीर सौष्ठव स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। अपोलो जिम दत्तवाडी समोर खारेगाव येथे या कार्यक्रमाचं आयोजन शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं असल्याची माहिती श्री कमलाकर केशव पाटील यांनी दिली आहे। शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये ठाणे उदय, ठाणे श्रीमान ही स्पर्धा दुपारी 12 ते 1, ठाणे मेन्स फिटनेस दुपारी 1 ते 2, ठाणे किशोर ही स्पर्धा दुपारी 2 ते 3:30, ठाणे कुमार ही स्पर्धा दुपारी 3:30 ते 5 आणि ठाणे श्री ही स्पर्धा सायंकाळी 5 ते 7 या प्रमाणे घेण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी श्री कमलाकर पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, मी कमलाकर पाटील। वाढदिवसाच्या निमित्ताने एक ठाणा जिल्हा चाचणी ठेवलेली आहे। त्याच्यातून सिलेक्ट होतील कुमार, किशोर वगैरे अशा 6 हे आहेत। तर 6 याच्यातून जे काय सिलेक्ट होतील ते महाराष्ट्रासाठी खेळतील आणि महाराष्ट्राच्या खेळाडूमध्ये माझ्या मुलं ऑल इंडियापर्यंत जावा आणि ती ऑल इंडियाचं नेतृत्व करावा हेच माझे स्वप्न आहे। आणि ह्या माध्यमातून मी टर्चचा पण ओपनिंग ठेवलेला आहे। त्याच्यानंतर माझा स्वतःचा वाढदिवस पण आहे। कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे। बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य असावेत। या हेतूने कारागृहाचे ध्येय आणि सुधारणा पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं। तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशाने बंद्यांनी केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं। सदर दिवाळी मेळावा कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं। यावेळेस श्रीमती राणी भोसले या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक देखील उपस्थित होत्या। आज ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूचा विक्रीचा शुभारंभ झालेला आहे। दीपावलीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासन दरवर्षी घेत आहे। खरं त्याच्या पाठीमागची भूमिका फार महत्त्वाची आहे। कैदी तुरुंगात असताना त्यांच्यामध्ये ज्या विधायक वृत्ती आहेत, कलागुण आहेत, जे कौशल्य आहे ते त्यांचं जपावं आणि वृद्धिंगत करावं याच्यासाठी आवश्यक असलेली संसाधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन आणि कारागृह प्रशासन दोन्ही काम करत असतात। खरं तर कारागृहामध्ये असताना त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा याच्या अनुषंगाने हे काम केलं जातं। देखिए, एक कारागृह प्रशासन का एक उद्देश्य रहता है कि जो भी यहाँ पे जो बंदी आते हैं वो जन्म से क्रिमिनल नहीं रहते। तो अंदर आने के बाद उनमें सुधार लाने के लिए हम लोग यहाँ पे अलग अलग तरह के ट्रेनिंग उनको देते हैं। ठाणा जेल में यहाँ पे एक स्टिचिंग सेक्शन है और कारपेंट्री सेक्शन है, बेकरी सेक्शन है और यहाँ पे इंस्ट्रक्टर लोग हैं। तो यहाँ पे उनको ट्रेनिंग दिया जाता है और यहाँ पे जो आप देख रहे हैं यहाँ पे बहुत सारे एनजीओ के माध्यम से हमने
आकाश कंदील बनाए हैं, पंक्ति बनाई है, तो बहुत सारे आइटम आपको यहाँ पे दिखाई देंगे। बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. दिवाळीपूर्वी ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदीची गर्दी होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. आकाशकंदिलांपासून फटाके, कपडे, दागिने, अन्य गोष्टींच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. जांभळी नाका ते स्टेशन परिसर, गोखले रोड, राममारुती रोड या परिसरामध्ये नागरिकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. ठाणे वाहतूक पोलिसांचं नियोजन करण्यामध्ये पोलिसांनी संपूर्णपणे ताकद लावलेली आहे. मात्र तरीही शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होतानाचं चित्र देखील बघायला मिळतं आहे. अनेक प्रकारच्या पणत्या, चित्र, आकाशकंदील, तयार किल्ले यापासून अगदी कपडे, ज्वेलरी खरेदीसाठी देखील नागरिकांची बाजारात गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने कृष्णानगर येथे 100 मिलीमीटर जलवाहिनी टाकण्यात आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. आमदार निरंजन डावखरे आणि आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत, त्याचप्रमाणे भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी तसंच श्री रमेश आंबरे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जनादेशचे संपादक श्री कैलास माबदी हे देखील उपस्थित होते. या जलवाहिनीमुळे सदर परिसरातील नागरिकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचं श्री रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांनी सांगितलं. आज कृष्णानगर या इकडे पाण्याच्या लाईनचं कनेक्शनची आज सुरुवात होते. आमच्या स्थानिक नगरसेविका स्नेहाताई आमरे, मुकेशी मोकाशी या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आज या इकडे बरेच वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न स्थानिक नागरिकांसाठी प्रलंबित होता तो सोडवला गेलेला आहे. दिवाळीनिमित्त एक चांगली भेट ही या इकडच्या स्थानिक रहिवाशांना भारतीय जनता पार्टीच्या या नगरसेवकांच्या माध्यमाने पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या इकडे भेटलेली आहे आणि एक लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं बरंच काही सांगून जातं. या ठिकाणी कृष्णनगर भागामध्ये गेले अनेक वर्ष पाण्याची समस्या होती आणि या भागातील नगरसेविका स्नेहा आमरे, मुकेश मोकाशी, रमेश आमरे आणि स्थानिक पदाधिकारी आणि या भागातल्या नागरिकांनी
अनेक दिवस या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा केला होता आणि आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्या अगोदर या ठिकाणी 4 इंची लाईन टाकण्याचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी माननीय आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे। एक आनंदाची गोष्ट आहे की गेली अनेक वर्षे या भागात पाण्याची समस्या होती आणि ही समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी केलेलं आहे। त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देते आणि मला खूप गर्व होतं। मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करते श्री नरेंद्रजी मोदी त्यांचाही आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे श्री केळकर साहेब यांचे आभार मानते। मी पाठपुरावा केलेला महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे येथील कृष्णानगरच्या रहिवाशांना ही संधी भेटली। यांची मुख्य गरज म्हणजे मूलभूत गरजा बोलतात ना, पाण्याचा मोठा विषय होता, तो आज कसा निवारण करण्यात आलेला आहे। बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर। हेरंब आर्टच्या वतीने दिवाळीनिमित्त इको फ्रेंडली कंदील बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले आहेत। ठाण्यातील राम मारुती रोड येथील हेरंब आर्टच्या वतीने यावर्षी देखील दिवाळीनिमित्त खास आकर्षक अशा प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत। अगदी 20 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंतचे कंदील या ठिकाणी उपलब्ध असल्याचं श्री कैलास देसले यांनी सांगितलं। यावर्षी दिवाळीसाठी पारंपरिक आकाशकंदील आम्ही आणलेले आहेत। व्हरायटीमध्ये पारंपरिक जे आकाशकंदील असतात त्याच्यात 4 कोनापासून तर 8 कोनापर्यंत आहेत आणि त्याच्यामध्ये मटकीचे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बांबूचे पारंपरिक आकाशकंदील बघायला मिळतील। पारंपरिकच कंदील जास्त मागणीचे असतात आणि हे जे हेरंब आर्टने महाराष्ट्रामध्ये पारंपरिक कंदील लावून द्यायची जी पद्धत केली आहे ती सगळ्यांना म्हणजे कुठेही जावं आहे। आमचे हे पारंपरिक कंदील जिथे जाणार तिथे बनवतात आता, म्हणजे सगळ्यांना एक रोजगार आणि बिझनेस मिळाला आहे।
होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.